प्रभू श्रीराम नवमी सर्वत्र भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरी झाली। कोल्हापूर शहरात विविध श्रीरामाच्या मंदिरामध्ये रामनवमी निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। राजारामपुरी 5व्या गल्लीतील विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीनं रामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी प्रभू रामचंद्राच्या उत्सव मूर्तीला अभिषेक घालण्यात आला। दुपारी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद घेतला। सालाबादप्रमाणे यावर्षी प्रभू रामचंद्रांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचं समाधान असल्याची प्रतिक्रिया महापालिका परिवहन समितीच्या माजी सभासद प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी व्यक्त केली। भारताचं दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे रामनवमी दिवशी साजरा केला जातो। प्रभू रामचंद्राचा जन्म दुष्ट विचारांचा संहारांचा नाश करण्यासाठी झाला आणि याचा औचित्य साधून आपल्या अखंड देशभर आजचा दिवस रामनवमी म्हणून त्यांची जयंती म्हणून साजरा केला जातो। आपल्या संस्कृती भारताची संस्कृती आहे की प्रत्येक देवदेवतांचे तसेच आपल्या महापुरुषांचे जयंती साजरी पुण्यतिथी साजरी आपण प्रत्येक वेळी करतो आणि त्याचा उद्देश म्हणजे त्यांचे विचार त्यांची उद्दिष्ट आपल्या समाजापर्यंत पोहोचवणं हाच असतो। गेली अनेक वर्ष 8 ते 10 वर्ष झालं राजारामपुरी 5वी गल्ली विवेकानंद मित्र मंडळ याच्या माध्यमातून आपल्या राजारामपुरी शिवसेनेच्या माध्यमातून राजारामपुरीमध्ये रामनवमी साजरी केली जाते आणि याचा उपभोग शहरातील अनेक ठिकाणाहून लोक येऊन घेतात। या निमित्तानं प्रभू रामचंद्रांचं स्मरण केलं जातं आणि महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं। त्याचा लाभ दरवर्षी आपले नागरिक घेतात। ज्यांनी मातृपितृ भक्त आणि पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून आपले जीवन ज्यांनी व्यतीत केलं आणि आपले उद्दिष्ट विचार तत्व समाज आपले प्रजा हीच सर्वस्व मानणारे प्रभू रामचंद्र यांचा विचार महात्मा गांधींनी ज्यांनी आत्मसात केला आणि त्याचाच त्यांनी प्रचार प्रसार केला अशा या प्रभू रामचंद्रांना त्रिवार नमन आणि त्यांचे विचार या निमित्तानं आपण आत्मसात करूया हा एकच उद्देश ठेवून आपण कार्यक्रम साजरा करतो। एवढंच या निमित्तानं बोलते आणि सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।